पण राजभाऊच्या दुकानावरती आलो होतो इथं किराणा घेण्यासाठी. नमस्कार भाऊ. आपले रील स्टार अक्कलपाड्याचे फॉर्मल शर्ट लेहंगा चोळी घ्यायची. दुसरा लेहंगा चोळी. आणि तो काय घेशील तू? साडी घागरण चवली. हे बघा गाईस, भाऊ ढेरी दिसायली बाया. इकडं सुराने व्हाईट ड्रेस ट्राय केलाय. सुरा मस्त दिसायला तुला बिणार आहे. चपला चोर. गाईज याची चप्पल गेली, दुसऱ्याची चप्पल घेऊन आला आडायला कितनं. गाईज सुराची चप्पल गायब झाली तिथे. दादा येऊन गेलेत चप्पल द्यायला. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आपण आज चालू आहोत पवनच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी. आम्हाला तिघांना कपडे घ्यायचे आहेत. सो आज आपण साखरीला जाणार आहोत. चला मग आता निघूयात आपण साखरीकडे. साखरीमध्ये आलोय आपण आता. थोड्याच वेळात दुकानावर पोहोचणार आहोत. कोणत्या दुकानावर जायचंय काय माहिती नाही आता. काय भैया कोणत्या दुकानावर जायचंय? कोणत्या दुकानावर जायचं कपडे घ्यायला? आपल्याला जायचे फोन सेट मारले बनवले भारी. तिथं जायचं. हा चला जाऊया. काय रस्ता? चला गाईस बघूयात आता कोणत्या दुकानावर जायचं ते. कारण कुर्ते ते पण घ्यायचे आहेत आणि आयते कपडे पण घ्यायचे आहेत आपल्याला. सो रेडीमेड कपडे पण आहेत. आयतं आपल्यामध्ये आयतं म्हणतात ना, रेडीमेडला आमच्याकडे आयते कपडे म्हणतात. सो हा बघा आपला हा साखरीचा मेन रोड. हा बस स्टॉपकडे जाण्याचा रोड आहे. चला आता आलोय आपण. चला आता जाऊयातच थोड्या वेळात दुकानावरती. आलोय आपण आता साखरीच्या मेन रोडमध्ये आलो आहेत. थोड्याच वेळात आपला कपड्यांचं दुकान येईल. घ्यावं लागतात आता मस्तपैकी ड्रेस घ्यायचे. सुरा आणि भैया कुर्ता घेणार आहे. आपल्याला रेडीमेड घ्यायचे फॉर्मल शर्ट आणि लेहंगा चोळी घ्यायची. दुसरा लेहंगा चोळी. आणि तो काय घेशील तू? साडी घागरण चवली. घागरा चोली घ्यायचंय. चला काही आलो इथं साखरेमध्ये दुकानाला. हे बघा इथं सुरान तो गेला वरती. चला जाऊयात आपण पण वरती. चला भैयान तो गेला मध्ये बघा. जाऊयात आपण आता वरती. तसं आपल्याला कुर्ता तो घ्यायचा आहे. कुर्ता बेटा भैया भाऊसाठी कुर्ता घ्यायचा आहे. सुरासाठी पण कुर्ता घ्यायचा आहे. आपण मस्तपैकी फॉर्मल ड्रेस घेणार आहोत. चला आता जाऊयात वरती. विराज कलेक्शन साखरेमधलं दुकान आहे इथं. बघूयात आपण आता. पुढं वरती चाललं का खाली? चला काहीच वरती जाऊयात आपण. वरती जाऊयात आपण आता. वरच्या साईडला कुर्ते ते ठेवले आहेत. सो चला. डबल ताले का टेबल ताले? हे बघा काही वरती चालले ते. काय रे? हा 3 ताले का? चला काही खूपच मोठं दुकान दिसतंय. चला जाऊयात. हा चांगलं घ्या फक्त घालायसारखा. हा दिला घ्यायचा ना. हा हे बघा काहीच इथं बघताय ते. आपल्याला तर काय कुर्ता वगैरे घ्यायचा नाही. आपण फॉर्मल घेणार आहेत. सो बघा. चला वरती. वर अजून का खाली? इथंच इथेच आहे का? इथंच ना रे. या दोघांना काढायचं आहे भाऊ. हा एक हळदीसाठी पण काढायचा आहे. हळदी कलर घेता का? हे बघा काहीच इथं कुर्ता काढायचं काम चालू झालंय सुरान त्यांच्यासाठी. लवकर घ्या फक्त फटाफट फटाफट. हा चांगला घ्या. पण जीन्स पॅन्ट वगैरे. जीन्स पॅन्ट राहायचं. सुर हा एक चेहरा तो करायला स्मार्ट गाय. काहीच आधी काय करूयात आपण यांना ना कुर्ते घेऊन घेऊयात आणि नंतर मग आपला फॉर्मल शर्ट पॅन्ट काढूयात आपण. कारण आधी त्यांचे कुर्ते आहेत. कुर्ते घेतले गेले की मग आपण मस्तपैकी फॉर्मल शर्ट घेऊयात आपल्यासाठी. आता बघा त्यांचं चालू आहे घेण्याचं. हे बघा त्यांना कुर्ता ते दाखवतोय भाऊ. हे बघा गाईस भाऊ ढेरी दिसायली भाई. खतरनाक तब्येत आहे भाई. पैलवान आहे डायरेक्ट एकदम. कसं मस्त दिसायला ना फिटिंगला वगैरे. कापड थोडंसं कापड मस्त आहे ना. प्रेस केल्यावर एकदम जबरदस्त दिसलं. बघा बाई गाईस कसा वाटतोय भैया भाऊला कुर्ता.
ह्याच्यावर व्हाईट पॅन्ट हा बाया भाऊ पॅन्ट घालतोय. पॅन्ट घालून कसं दिसतोय कुर्ता पूर्ण ड्रेस म्हणजे तुला समजून पण जाईल पॅन्ट कमी करायची का नाही. कमी करायची गरज तर काय वाटत नाही मला, ऑलरेडी बरोबर आहे पॅन्ट. इकडं सुरा बघतोय बघा हा भाई कॉटन आहे ना अंडरवेअर सगळंच दिसेल त्याला. लय पातळ आहे ना पॅन्ट करत हा कॉटन येणार आहे पण तुला काय अंडरवेअर दिसली बी तरी काय टेन्शन आहे. मग सुराला काय कपडा पटाना भाई घे लवकर चांगला एखादा मस्तपैकी व्हाईट मध्ये दाखव भाई त्याला. तिचा सुराने बघा हा एक ट्राय करतोय सुरा कसा दिसतोय बघा बरं त्याला. थोडसा डार्क हो राहिला थोडा सुरा. ट्राय करून बघितला त्याला काय आवडत नाही. हा दुसरीकडं सुराने व्हाईट ड्रेस ट्राय केलाय कुर्ता छान दिसतोय त्याला व्हाईट पण. भयाने पण दुसरा केला होता बा आधी येलो केला होता त्याने आता हा पिंक लाईट पिंक आहे. सुरा मस्त दिसायला तुला येणार आहे. इतके छान छान कुर्ते दाखवले तिथं पण काय सुराला बी आवडला नाही भया भाऊला बी काय आवडलं नाही. चला आता खाली जीन्स पॅन्ट घेऊन घेऊयात त्यांना. तिथं जीन्स पॅन्ट काढले त्यांनी खाली बघायला आले. वरती कुर्ते तर काही आवडले नाही त्यांना. बघूयात आता जीन्स पॅन्ट आणि ते बघताय तिकडं. ही पॅन्ट ट्राय केली भैयाने ही एक अजून घेतोय आणि दुसरी अजून याच्यामध्येच दुसरा पॅटर्न जर असेल तर तो बघतोय. ती साईडला काढून ठेवली बघा इकडं. भाऊ दुसरा पॅन्ट काढतोय. काय नाव उमेश भाऊ आहे का. चला गाईज बघूयात आता अजून दुसरी जीन्स पॅन्ट काढतोय भैयासाठी. ब्लॅक शर्ट आहे ना चेक्स मध्ये व्हाईट आहे आणि ब्लॅक आहे. चेक्स एक फायनल केली वाटतं भैया भाऊने. केली का फायनल. चला गाईज एक पॅन्ट फायनल केली. गाईज हे बघा ही पॅन्ट घेतली आहे भैया भाऊने. कुर्ता तर काय त्याला नाही पसंत पडला. बघा इकडं बरीच गर्दी आली भाई कपडे वगैरे पण चांगले. चला भाऊ धन्यवाद. चला गाईज जाऊयात आपण आता पुढे. कुर्ता ते पण घ्यायचं आहे आपल्याला. आता सुराला कुर्ता घ्यावा लागेल. भैया भाऊने घेतली पॅन्ट. चला गाईज जाऊयात आपण आता दुसऱ्या दुकानात जावं लागेल. परत आपल्याला कुर्ता तो पण घ्यायचा आहे. आपण पॅन्ट घेतली ना छान दुकान इकडं बघा इकडं विराज कलेक्शनला आलो होतो आपण साक्रीमध्ये. सो चला आता जाऊयात आता दुसऱ्या दुकानावर जावं लागेल आपल्याला कारण कुर्ता पण घ्यायचा आहे. आता दुसऱ्या दुकानावरती आले तिकडं. चला जाऊयात आपण आतमध्ये कपडे काढून घेतो पॅन्ट. आता बघूयात इथं त्यांना ड्रेस आवडतात का नाही. चला जाऊयात वरती आपण. आलो आहेत आपण आतमध्ये बघूयात आता त्यांना कुर्ता घ्यायला गेला आहे भाऊ वरती. थोड्याच वेळात आता त्यांना व्हाईट कुर्ता सांगतोय तो. बघूयात आता. चला गाईज कुर्ते आणलेत बघा सुराने त्यांच्यासाठी. बघूयात आता त्यांना इथं आवडतात का नाही. सुराने हा कुर्ता सिलेक्ट केला आहे. ट्राय करायला चालला तो. बघूयात आता ट्राय करून. भैया भाऊने बी सेम तोच कुर्ता आहे बघा. दोघं जण ट्राय करतील आधी. बघूयात कसा दिसतो त्याला तो. सेम कलर आहे आणि सेम कुर्ता आहे फक्त साईज लहान मोठी आहे फक्त. दोघं जण ट्राय करतील आता. बघूयात कसा दिसतो तो ट्राय केल्यानंतर. सुरेशने घातला कुर्ता परफेक्ट आला ना रे. मग तो कसा म्हणे मोठा आहे लाईन होईन असं एकदम परफेक्ट आला गाईस. राहू दे बरोबर आहे. पॅन्ट तुम्ही मध्ये ट्राय करायला जायला ना इकडं असेल ना. नाही का मध्येच आला ना. अरे हा ना मग करणार. हे बघा इकडं भैया त्याला बरोबर आला रे सुराला. त्याला हा सुरा दोघांना बरोबर आलाय कुर्ता. सेमच आहे भाई मस्त आहे कापड ना. कुर्ता घेतलाय जीन्स पॅन्ट बघतोय सुरा आता. काय कलर कोणता पाहिजे ते सांग. त्याच कलरच्या काढून आणीन ना ते भाऊ. बघा गाईस सगळे कलर काढले तिकडं. एक कलर सांग कोणता काढायचा आहे म्हणजे. दोन घेऊन राहिला का पॅन्ट. ही पॅन्ट फायनल केली एक सुराने. अजून दुसरी पॅन्ट घेतोय तो. दोन पॅन्ट घ्यायच्या आहेत त्याला. अंकलची पॅन्ट घेतली अंकलची का भैया
कसली कोणती पॅन्ट घेतली? अँकल अँकलची पॅन्ट घेतली भाऊने. चला आता दुसरी पॅन्ट बघतो, अजून एक दोन घ्यायच्यात त्याला. एक झाली सिलेक्ट. ती बाजूला काढून ठेव ना, मग तिथं मध्ये नको ठेव ना. हां हां चला काही झालं, दुसरी पॅन्ट काढतोय. ती आवडली का स्वरा? सदा भाऊ आवडली एक स्वराला पॅन्ट, ही नाही आवडली. ती आवडली सांगून राहिला, बघूयात आता कोणती घेतो काही नाही. हा ब्ल्यू नको घेणार सर, ही ब्ल्यू गेली ना एक, ती दुसरी घे व्हाईट किंवा ब्लॅक मध्ये अशी. कोणती काढ मग तीस. काहीच ही पॅन्ट काढली त्याने हातातली. नाही बस झाले सिलेक्ट त्याची पॅन्ट. हे बघा काही हातात जी पॅन्ट घेतली ना, ही बघा ही. ह्या दोन पॅन्टा, ते दोन कुर्ते काढलेत. हा एक कुर्ता काढलाय आणि एक छोटासा रुमाल घेत आहेत, नॅपकिन. चला आता निघूयातच आपण. सगळे कपडे घेतले गेलेले आहेत त्यांचे. चला आता हे बिल वगैरे पे करतील आणि निघूयात आपण थोड्या वेळात. घेतले गेलेत कपडे. चला आता जाऊयात आपण घराकडे, निघावं लागेल. थंड वगैरे पिऊत आपण. खाली चला. गायब झाली का काय चप्पल गायब झाली का काय काय माहिती. मी इकडं बघा काय रे नाही का नाही असं ना चप्पल गेली चोरी ह्याने दुसऱ्याची चप्पल घालून घेतली डायरेक्ट इथं. बघ खरं नाही भाई याचं. चला काही निघूयात आता. सुराची गेली चप्पल आता. चला आता चला आता जाऊया कुठंतरी थंड घेऊयात रे कुठंतरी. चला थंड प्यायला. चला काहीच आता कपडे घेतले गेले आहेत, जाऊयात आपण. खतरनाक काम आहे गाईज. चपला चोर गाईज. याची चप्पल गेली, दुसऱ्याची चप्पल घेऊन आला डायरेक्ट इथनं. चला आता थंड पिऊन घेऊयात आपण. लिंबू सरबत घ्यायला आलो होतो आपण. लिंबू सरबत पिऊन घेऊया थोडंसं. चला गाईज घेऊयात मस्त लिंबू सरबत, थंड थंड उन्हाळ्याचं मस्त थंडावा. घेऊ सुरा. धन्यवाद. चला गाईज या सोडा प्यायला. वा मस्त आहे थंड. हा भैया भाऊने मँगो काय करा नाही रे. हे बघा काय टेस्ट घेतोय मँगोची. इकडं निंबू सरबत आणि इकडं मँगो. टाकणार आहे थोडंसं तर टाक अजून काय तरी. चला गाईस पिऊयात आपण थोडं थंड. गाईस सुराची चप्पल गायब झाली होती. ते दादा येऊन गेलेत चप्पल द्यायला. सेम चप्पल आहेत त्यांच्यावाल्या, चेंज झाल्या होत्या चपला. भेटल्या सुराला चपला. सुरा हो काय खरं नाही भाई. सेम चप्पल होते गाईस त्यांची, ते दादा घालून गेले. बघा चप्पल रिटर्न केले त्याला. चला गाईज कपडे घेतले गेले आहेत, आता निघूयात आपण. घराकडे निघालो आहोत. बराच वेळ लागला, 2-3 दुकानं फिरलो. याने तर इतका वेळ लावला तरी जीन्स पॅन्ट परत केलेत त्याने. काही पटली होती जीन्स पॅन्ट पण भाऊमध्ये थोडंसं काही झालं नाही व्यवस्थित. सो मग चला आता निघूयात. आता घरी जाणार आहोत आपण. सगळे कपडे घेतले गेले आहेत, मस्तपैकी शॉपिंग झाली आपल्याली. भैयाने मस्त कुर्ता ते घेतलाय, सुराने पण कुर्ता घेतला, जीन्स पॅन्ट. चला आता निघूयात आपण. काय खायचं रे? हा काय चहा? ए आता कुठं एवढं उन्हाचा चहा? हे बघा काय जेवढं उन्हाचा चहा आताच थंड पेला आपण. हे आणि भजीन ते खाऊन घेऊयात, थोडंसं नाश्ता करून घेऊयात कारण भूक पण लागली. बराच वेळ झाला ना, साखरेमध्ये आलो होतो. चला मग आता मला बी भजीच घे. हा हे बघा काहीच मुगाची भजी आहे मस्तपैकी. भेळ पण आहे, खाऊन घेऊयात आपण आता. भजी 2 घेता ना भजी? नाही एक भजी घेईन, एक कचोरी घेऊ ना आपण दोघं. हा घे. चला गाईज नाश्ता झाला आपला. आता आपण घराकडे निघणार आहोत कारण आपल्याला शेतामध्ये पण जायचं आहे. सो त्याच्यामुळे लवकर निघालो. चला जाऊयात आपण. चला गाईज इकडे आलो होतो. आपल्याला अक्कलपाड्याला जायचंय, काहीतरी काम आहे आपलं. सो त्याच्यामुळे इकडनं अक्कलपाड्याकडनं आलो होतो. बघा हे धरण आहे आपलं अक्कलपाड्याचं. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंय आपण पूर्ण धरण कशा प्रकारे येते. चला आता जाऊयात आपण. खूपच छान वाटतं. सायंकाळी एकच नंबर वातावरण असतं. आता
हे बघा तुम्हाला दाखवतो मी इथं खालचं वातावरण कसं आहे ते बघा. इकडं समोरचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. इथनं पूर्ण खालचा पूर्ण नदीचा व्ह्यू दिसतो आपला. पांझरा नदी आहे इथं आणि पांझरा नदीवरतीच अक्कलपाडा डॅम हा बांधण्यात आलेला आहे. बघा इथं कशा प्रकारे बघा खालचा व्ह्यू एकच नंबर दिसतंय. अक्कलपाड्याला आलो होतो. या ठिकाणी बघा विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे या ठिकाणी. मस्तपैकी म्हटलं आलो होतो, दर्शन पण घेतलं आपण. आपलं काम होतं थोडंसं. तिकडे बघा दुकानावरती सुरा आणि भैया तिकडे गेलेला आहे आणि इकडे म्हटलं चला मग मी या साईडला आलो होतो. मंदिर बंद आहे पण बाहेरून दर्शन घेतलं मी. सो चला आता जाऊयात. आपलं काम झालं की आपल्याला परत आता निघायचं आहे घराकडे. किराणा घेण्यासाठी आलो होतो. भैया भाऊच्या दुकानावरती किराणा घेऊन जायचं आपल्याला. हे बघा थांबले तिथं. चला आता निघूयातच आपण राजभाऊच्या दुकानावरती आलो होतो इथं किराणा घेण्यासाठी. नमस्कार भाऊ. आपले रील स्टार अक्कलपाड्याचे रील स्टारच ना. बघितला तुमचा व्हिडिओ मी. नाना भाऊ पवन नाही का साखर त्याच्या दुकानाच्या उठ घेताना. काय म्हणतो भाऊ? काय काय बाकी पण ब्लॉगिंग चालू केली युट्यूब वरती. हा युट्यूबला चालू आहे आपल्याला. असं आहे का? बदाण्याचाच मी नवी बदान. चला बाई आपण आता घेऊयात किराणा घ्यायला आलो होतो इकडनं. राजभाऊ पण भेटला. आपले रील स्टार आहेत. चला आता भेटूयात थोड्या वेळात. पण आता घरी आलो मस्तपैकी. आता म्हटलं थोडा वेळ आराम करूयात. सुरा पण गेला शेतामध्ये. मोबाईलमध्ये थोडीशी चार्जिंग कमी झाली होती म्हणून मी तर काय गेलो नाही शेतामध्ये. थोडा वेळ आता मोबाईल चार्जिंगला लावतो, आराम पण करतो कारण आता उन्हामध्ये फिरून आलो. बराच वेळ साखरेमध्ये होतो आपण. ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळात. काहीच झोपेतनं उठलो, थोडा वेळ आराम केला. आल्यानंतर चला म्हटलं आराम करूयात कारण बराच वेळ साखरेमध्ये फिरलो आणि पूर्ण ऊन इतकं जबरदस्त होतं. त्याच्यामुळे घरी आल्यानंतर ना बराच वेळ आराम करत बसलो, झोपलेलो होतो आणि आताच थोड्या वेळ पूर्वी उठलो. आता चला म्हटलं थोडं फ्रेश होऊयात आणि मम्मी ते पण आता शेतामधनं येतील. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग कशा प्रकारे वाटला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.